इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी एक नाव कायमचं अमर झालंय. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य इतकं का महत्वाचं आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास आपल्याला अवगत आहेच. पण शिवरायांच्या जन्माआधीचा भारत सुद्धा आपल्याला समजून घ्यावा लागेल, तेव्हाच स्वराज्याची किंमत आपल्याला कळेल. प्रत्येक मावळ्याने शिवाजी नावाचं रसायन अंगी भिनून जीवाशी खेळ करत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तब्बल अनेक वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतात एका हिंदू राजाचा राज्याभिषेक सोहळा झाला. हे अद्वितीयच नव्हे का? महाराजांचा पराक्रम पण योगी वृत्ती यामुळेच स्वराज्य ही संकल्पना सरस ठरते. म्हणतात ना, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, ती जबाबदारी आहे. आपण हीच जबाबदारी विसरलो आहोत याची जाणीव करून देण्यासाठीचा हा अट्टाहास. घसरत चाललेल्या राजकीय नीतिमूल्यांबरोबर जोर धरत असलेली स्वार्थी वृत्ती, व्यभिचार, स्त्रियांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, शिक्षणाचे बाजारीकरण, बेरोजगारी, आर्थिक विषमतेतील वाढती दरी आणि समाजातील तेढ असा हलकल्लोळ चौफेर माजला आहे. आताचे राजकारणी भाषा, जात आणि धर्माच्या नावाने आपले इप्सित साध्य करताना दिसतात. पण हेच महाराजांच्या स्वराज्यात लोककल्याण, सुशासन, बालक व महिलांचा सन्मान, समताधिष्ठित आणि अत्यंत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार चालवण्याची शिकवण होती. त्यांनी स्वतः कधीही जात अथवा धर्मभेद केला नाही. इतिहासात डोकावताना असे लक्षात येईल की त्यांनी विज्ञानवादाची साथ कधीच सोडली नाही. धर्मस्थळ, धर्मग्रंथ, स्त्रिया, बालके आदी शत्रूंची जरी असली तरी त्यांचा योग्य दर्जा आणि सन्मान राखला गेला पाहिजे असे स्पष्ट आदेश त्यांनी आपल्या प्रांताध्यक्षांना दिले होते. दुष्काळग्रस्तांना 0% व्याजदराने कर्ज देण्याची कल्पना सर्वप्रथम त्यांनीच आपल्या राज्यात मांडली आणि ती काटेकोरपणे अंमलातही आणली. महाराजांनी दिलेले लढे हे राजकीय स्वरूपाचे होते. आज महाराष्ट्रात वाढलेला धर्माभिमान आणि त्यातून निर्माण झालेली अराजकता आपली वाटचाल स्वराज्याच्या नव्हे तर कुराज्याच्या दिशेने होत असल्याचे संकेत देते. रोज रोज होणारे अत्याचार माणुसकीला चीड आणणारे आहेत. या सगळ्या परिस्थितीला राजकारण्यांनी, राजकीय पक्षांना जबाबदार ठरवून समाजातील प्रत्येक घटक आपले उत्तरदायित्व झटकून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणतात ना, शिवाजी जन्मावा पण तो शेजाऱ्याच्या घरात. आपल्या घरात मातोश्री जिजाऊ कधी जन्म घेणार? या सगळ्यात मी कुठे असे मूल्यमापन करण्याची तसदी मात्र आपण घेत नाही. या सामाजिक असमतोलात आपण किती जबाबदार आहोत हे जाणून घेण्याची तसदी घेतली तर शिवाजी महाराजांचं उठसूट नाव घेणाऱ्या प्रत्येकाला आपल्या शिवाजी महाराजांचा विचार आपल्या कृतीतून हरवला आहे याची जाणीव होईल. कदाचित नव्या समाज निर्मितीचे नव्याने केलेले हे बीजारोपण ठरेल आणि कदाचित रयतेच्या राजालाही अपेक्षित असलेलं अभिवादन हेच असेल. चला तर मग करू नवी सुरुवात. समजून घेऊ शिवाजी सुवर्ण इतिहासाच्या सुवर्णपानात आणि साजरी करू 395वी शिवजयंती आगळ्या वेगळ्या स्वरूपात. धन्यवाद.